न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बोलायचं नाही, करून दाखवायचं। आमदार संग्राम जगतापांचा मास्टर स्ट्रोक। आशा टॉकीज चौक ते होसिंग हॉस्पिटल रस्ता आता चकाचक होणार। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध विकास कामांना वेग देण्यात येत आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक, श्रीपाद ग्रंथ भंडार ते हाऊसिंग हॉस्पिटल या मार्गावरील बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 12 हा जुन्या गावठाण भागातील असून या भागातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहिले आहेत। त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामे न झाल्यामुळे काही भागांमध्ये दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। आता हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांना गती दिली जाणार आहे। प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने सर्व विकास कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली। मनपा प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक, श्रीपाद ग्रंथ भंडार ते हाऊसिंग हॉस्पिटल पर्यंतच्या बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक विकी जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक माणिकराव विधाते, संतोष गेराप्पा, संग्राम रासकर, वाल्मिक कुलकर्णी, दिनेश लोंढे, ॲडव्होकेट सुभाष काकडे, पुष्कर कुलकर्णी, अमोल निस्ताने, कमलेश भंडारी, डॉक्टर अभिजित हौसिंग, गंगानाथ सोनवणे, किशोर देशमुख, सतीश वैद्य, भैया घुले, चेतन सादुल, अंबादास सोनवणे, मोहित गांधी, विशाल थोरात यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। माननीय आमदार श्री संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षापासून खरं तर आपलं अहिल्यानगर शहर हे बदलत आहे आणि या बदलाच्या आपण सर्वजण खरं तर काही वर्षापासून साक्षीदार आहोत। आज या ठिकाणी सुद्धा अहिल्यानगर पालिकेचे सन्माननीय नगरसेवक विकी शेठ जगताप यांच्या पुढाकारातून या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आज या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांनी साक्षी होत आहे। अशा या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय विकी शेठ जगताप नगरसेवक, ज्यांच्या हस्ते खरं या कार्यक्रम सुरुवात झालेले आहे असे वाल्मिकजी कुलकर्णी, त्यानंतर सन्माननीय काकडे भाऊसाहेब, या भागाचे सन्माननीय नगरसेवक गेनाप्पा साहेब असतील, ज्यांच्या पुढाकाराने खरं तर हे कार्यक्रम सुरुवात होत असेल असे संग्रामजी रासकर असेल, पुष्करजी तांबळे असेल, अमोलजी निस्ताने असेल आणि साहजिकच या भागातले जे नागरिक असतील। आपल्या सर्वांना माहिती आहे की अहिल्यानगर शहरामध्ये खरं तर रस्ते, त्यानंतर नाले, गटारी ह्या जे व्यवस्था आहेत ह्या अत्यंत खराब झाल्या होत्या। परंतु मागील काही वर्षामध्ये आपल्या नगर शहराच्या बदलाला आमदार साहेबांनी सुरुवात केल्यानंतर त्या भागातील जे नगरसेवक असतील त्या सगळ्या नगरसेवकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास केलेला आहे। आता काही मिनिटांपूर्वी सांगितलं की प्रभाग क्रमांक 12 मध्ये खरं तर बराचसा विकास झालेला नाहीये, त्याला आपणच खरं तर कारणीभूत आहोत। आपले लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देत असतो तेव्हा निश्चितच पुढील 5 वर्षामध्ये त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपले जे नगरसेवक असतात खरं तर त्यांची जबाबदारी असते। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की 5 वर्षानंतरच ते नगरसेवक पुन्हा आपल्या निवडणुकीमध्ये दिसतात आणि साहजिकच त्यामध्ये पुन्हा एकदा आपला तोटा होतो। आपण काही वेळेला डोळे झाकून खरं तर मतदान करतो आणि त्या डोळे झाकून केलेल्या मतदानाचा दुष्परिणाम सुद्धा डॉक्टर साहेब आपल्याला पाहायला मिळतो। परंतु नागरिकांना माझी विनंती आहे की शहराचा विकास करणारे सन्माननीय आमदार साहेब असतील, त्यांच्या विचाराची जी लोक असतील खरं तर त्यांना आपण निवडून देणं गरजेचं असतं। कारण गेल्या काही वर्षापासून आपण सर्वांना माहित आहे की नगर शहरामध्ये अनेक भागामध्ये जर रोड पाहिले असेल तर काँक्रीटचे रोड झालेले आहेत, मोठमोठे काही उद्यानं सुद्धा काम सुरू होणार आहेत, हॉस्पिटल सुद्धा काम या शहरामध्ये झालेलं आहे की जे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे फार जुनं होतं, त्याच धर्तीवर बोरगाव रोडला फार मोठं हॉस्पिटल सुद्धा याकडे होत आहे। त्यानंतर गार्डन असतील त्याचे काम झाले असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता हा अत्यंत महत्वाचा असतो। या ठिकाणी माझ्यासमोर होसिंग डॉक्टर उभे आहेत, खरं तर त्यांच्यासमोर मी बोलणं तर धारेष्टच होईल। प्रत्येकाच्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात आणि या रक्तवाहिन्या ज्याच्या सक्षम असतात खरं तर ती व्यक्ती निरोगी असते, तसं शहरामध्ये जर त्या शहराचे रस्ते, त्या शहराच्या नाले आणि गटारी हे जर चांगले असतील तर ते शहर सुद्धा सक्षम असतं। आणि निश्चितच आमदार साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि साहजिकच आता नगर शहराची जबाबदारी या ठिकाणी विकी भैयाकडे दिलेली आहे आणि साहजिकच आता या ठिकाणी काम सुद्धा त्या पद्धतीने चालू आहे। आज या ठिकाणी कामाचा शुभारंभ विकी जगताप यांच्या हस्ते झालेला आहे।
वाल्मिकजी कुलकर्णी आणि भाऊसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये हा होसिंग हॉस्पिटल ते श्रीपाद ग्रंथ भांडार आणि श्रीपाद ग्रंथ भांडार ते सावजी थ्रेड पर्यंत या ठिकाणी या रस्त्याचं काम होणार आहे आणि हे काम निश्चित दर्जेदार होणार आहे. आणि काम दर्जेदार होण्यासाठी साहजिकच जे ठेकेदार असतील त्या ठेकेदाराला सुद्धा जर आपल्या काही सूचना असतील डॉक्टर साहेब तर ते अगोदर सांगा. एकदा काम झालं तर आपल्या सूचनाचं त्या ठिकाणी पालन होणार नाही. कारण हा कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर परत तो रस्ता पूर्ण हे अवघड असतं. मग ते पाण्याची व्यवस्था असेल, गटराची व्यवस्था असेल किंवा नाल्याची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल तर त्याच्या सुद्धा सूचना तुम्ही अगोदर कराव्या. अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करतो. आणि साहजिकच आज या ठिकाणी कामाचा शुभारंभ विकेशक जगताप यांच्या हस्ते, वाल्मिकजी कुलकर्णी आणि भाऊसाहेबांच्या हस्ते झाला अशा प्रकारे मी जाहीर करतो. आणि आपण ह्या कार्यक्रमाला त्याबद्दल संयोजकाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभारही मानतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.